सर्वं मम देव देवः। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज की जय। आचार्य श्री ओंकार बिडकर बाबा स्मृती श्री प्रभु व्याख्यानमाला वर्ष 6. बंधूंनो, 6 वर्षापासून ही व्याख्यानमाला चालू होती, परंतु मध्यंतरीच्या 2 वर्ष, एक कोरोना आणि 2 श्री गुरुजी यामध्ये ही थोडी खंडित झालेली होती। आणि आज सर्वप्रथम साधनदाता स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या चरणी दंडवत करतो। त्याचप्रमाणे आपल्या राणेचे गावाचं आराध्य दैवत म्हणजेच आमची शिनाईच्या श्रीचरणी दंडवत करतो। त्याचप्रमाणे ज्या निमित्ताने अवघा महानुभाव संप्रदायच नव्हे तर अवघा महाराष्ट्र नव्हे तर अवघा भारत या ठिकाणी येतो, असं आमच्या श्री प्रभू बाबांचं मूर्तिनिष्ठ पदार्थ असलेला म्हणजे श्री फुलारी आईच्या श्रीचरणी दंडवत प्रणाम करतो। आणि ज्या गुरुवर्यांनी हे रोपटं या गावामध्ये लावलं महानुभाव संप्रदायाचं, असे आमचे आजोबा ज्यांच्या नावाने आम्ही व्याख्यानमाला चालू केलेली आहे, असे आदरणीय परमश्रद्धेय कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य श्री ओंकार मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रेरणेने व्याख्यानमाला आम्ही चालू केली असे आमचे श्री गुरुजी कैवल्यवासी उपाध्य कुलाचार्य आचार्य प्रभू श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाने ज्यांच्या उभारीने आम्ही या ठिकाणी उभं राहिलो असे आदरणीय परमश्रद्धेय माझे नव्हे तर आम्हा सर्वांचे गुरुवर्य कैवल्यवासी श्री लहान बाबाजी म्हणजेच आदरणीय श्री सरळ बाबाजी यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। त्याचप्रमाणे या वर्षाची म्हणजे 2024 या वर्षाची जी व्याख्यानमाला ज्यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी संपन्न होत आहे असे आदरणीय परमश्रद्धेय उपाध्य कुलाचार्य आपल्या महानुभाव प्रणवाश्रम राणाईचे आश्रमाचे संचालक आदरणीय श्री वर्धनस्थ मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय परमश्रद्धेय महंत श्री संतराज बाबाजी तुजदेकर, आदरणीय परमश्रद्धेय आमचे गुरुबंधू पूजनीय महंत श्री दामोदर बाबाजी, त्याचप्रमाणे आमच्या आश्रमातील सर्वच आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू, त्याचप्रमाणे आमच्या आश्रमातील सर्वच माझ्या ज्येष्ठ गुरुभगिनी आणि आपल्या या राणीचे गावातील सर्वच ग्रामस्थ सद्भक्त मंडळी आणि आजच्या व्याख्यात्या सौ योगिताताई पाटील। अनेक दिवसापासून आमच्या मनामध्ये चालू होतं की आज एवढा मोठा आश्रम, एक 100-125 लोकांच्या एकत्र समूहाचा आश्रम आमच्या राणीच्या गावामध्ये आहे। हे गाव एवढं पवित्र आहे, या गावामध्ये अनेक अधिकारी या ठिकाणी येऊन गेले आणि आमच्या श्री गुरुजींनी या गावाला जणू एक सोन्याच्या ह्याच्यामध्ये कोंडून ठेवलेलं आहे। आज राणीचे गाव हे महाराष्ट्रातच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात आमच्या श्री गुरुजींनी प्रसिद्ध केलेलं आहे। कुठे गेला आपण, तुम्हाला अनुभव आला असेल, नुसतं सांगितलंय एखाद्या आश्रमात आम्ही राणीच्याहून आलो तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होतो की एका श्रेष्ठ गावावर तुम्ही आला आणि त्याचं आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे। आणि एक दिवशी या व्याख्यानमाला कशी सुरुवात झाली थोडक्यात की आताचे बाबा त्यावेळेस दादाजी होते ते आणि आम्ही नेहमी एकत्र राहणं चांगलं, आमचं काही असलं तर आम्ही दोघं एकामेकाच्या विचार सल्ल्याशिवाय काही करत नव्हतो। आणि एक दिवशी दादांना सहज विषय काढला, आम्ही मंदिराच्या पायरीवर बसलेलो होतो
म्हटलं दादा असं काहीतरी आपल्या गावामध्ये आपण असं चालू केलं पाहिजे, कारण आज चांदूर बाजार ज्या ठिकाणी श्री बाबाजींनी फार मोठं मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी एक अविरतपणे अत्यंत चांगल्या पद्धतीने एक व्याख्यान मला चालते. श्री चक्रधर अवतार दिनापासून तर श्री गोविंद प्रभू अवतार दिनापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे आणि अत्यंत नामवंत असे व्याख्यान त्या ठिकाणी असतात आणि अशी व्याख्यानमाला अविरत चालते. चांगला प्रतिसाद त्या व्याख्यानमालेला आहे. अशीच काहीतरी एक व्याख्यानमाला आपल्या गावात चालू व्हावी. आणि मग दादांनी त्यावेळेस होकार दिला की हो मलाही असं वाटतं की आपण या ठिकाणी काहीतरी उपक्रम केला पाहिजे. आणि तेवढ्याच वेळेमध्ये त्या ठिकाणी आमचे अण्णा कैवल्यवासी मालोजीराव काळू पाटील त्या ठिकाणी येऊन बसले. अण्णा म्हणतात काय विचार करतात. आणि मग आम्ही अण्णांना सांगितलं की अण्णा आपण शाळेमध्ये श्री गोविंद प्रभू अवतार दिन साजरा करतो, त्या ठिकाणी आपण असा असा जर उपक्रम साजरा केला तर चालेल का. अण्णांनी सांगितलं की तुमचं म्हणणं खरं आहे, परंतु शाळा ही गावाच्या बाहेर आहे, ही मंडळी रात्रीची गावाच्या बाहेर येणार नाही, शाळेमध्ये ही व्याख्यानमाला संपन्न होऊ शकत नाही, तर ही व्याख्यानमाला तुम्ही गावामध्ये चालू करा. आणि मग श्री दादाजींनी त्यावेळेस सांगितलं की भाऊ आश्रम मध्ये जर चालू केली तर आपल्या आश्रमच्या गेटमध्ये फक्त आपली उद्देशी मंडळी देव करायला येतात तेवढेच येतात, बाकी कोणी आपल्या इकडं येत नाही. आणि मग त्यांच्या मार्गदर्शनाने ही व्याख्यानमाला या चौकामध्ये म्हणजे या श्रीकृष्ण मित्र मंडळाचा जो चौक आहे या चौकामध्ये आम्ही चालू केली. आणि त्यावेळेस अण्णांनी सांगितलं की तुम्ही जी तरुण मंडळी गावातली या तरुण मंडळीला तुम्ही हाताशी घ्या आणि त्यांना पुढाकार द्या आणि त्यांच्याकडून ही करून घ्या, ज्यावेळेस काही कमी पडेल त्यावेळेस मला सांगा. आणि मग नंतर आम्ही श्री गुरुवर्य मोठे बाबाजींकडे गेलो. बाबाजींनी सुद्धा सांगितलं बघा वर्गणी करून प्रयत्न करा, भेटले तर ठीक, नाही तर जिथे कमी पडेल तिथे मी तुम्हाला देईन. झालं. त्यानंतर गुरुवर्य श्री लहान बाबाजींकडे गेलो. बाबाजींनी तोच सांगितलं की तुम्ही तुमचा प्रयत्न करा, जिथं तुम्ही थांबा तिथून मी तुम्हाला ही चालू करून देईल, पण घेतलेलं कार्य हे शेवटाला न्या, चांगलं पार पाडा, चांगले वक्ते आणा आणि चांगलं करा. जर तुम्ही करत असाल तर त्याला आमचं शुभचिंतन आणि आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. आणि मग त्या वेळेस पासून आताचे आचार्य प्रवर श्री मोठे बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि कैवल्यवासी श्री गुरुजींच्या प्रेरणेने ही व्याख्यानमाला आजपर्यंत चालू राहील. मध्यंतरीच्या काळात 2019 ला आचार्य प्रवर गुरुवर्य श्री लहान बाबाजींचं देहावसान झालं. मन अत्यंत खिन्न झालं, कुठल्याही कार्यक्रमाला मन लागत नव्हतं, कारण एक स्तंभ आमच्या आश्रमचा गळून पडलेला होता. आणि म्हणून त्या वर्षी आम्ही थांबलो. पुढच्या वर्षी करायचं तर कोरोना. असं करत करत पुन्हा एक व्याख्यानमाला झाली. कैवल्यवासी गुरुवर्य श्री मोठे बाबाजींच्या याच्यामध्ये एक व्याख्यानमाला झाली. आणि नंतर पुन्हा बाबाजी सुद्धा त्या व्याख्यानमालेमध्ये बाबाजींनी सुद्धा आपलं व्याख्यान या ठिकाणी केलेलं होतं. बाबाजी दादाजींना म्हणे मी जिथपर्यंत बोलल तिथपर्यंत मी बोलल, मला जर थोडंसं संपलं तर तिथून तुम्ही पुढे बोला. परंतु दादाजींनी सांगितलं की नाही बाबा त्या दिवशी तुम्हाला बोलायचं आहे. आणि खरोखर त्या दिवशी बाबा आपल्याला या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने बाबाजींनी त्या ठिकाणी व्याख्यान केलं. आणि मग नंतर बाबाजी गेले आणि मग त्या वर्षी सुद्धा आपली व्याख्यानमाला थांबून गेली, कारण पुन्हा दुसरा स्तंभ आपला निखळून गेला. आणि पुन्हा आपण कसं तरी आवरत सावरत या वर्षी व्याख्यानमाला करायची असं ठरलं. परंतु अनेक या ठिकाणी स्थित्यांतर होत गेले. असे झाले की आता श्री बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली बाबाजींनी सांगितलं की तुम्ही आता जरा मोरवाडीच्या मंदिराचं व्यवस्थापन करा. आणि त्या ठिकाणी मी गेलो. राहिलं इकडचं अंतर पडलं, परंतु डोक्यामध्ये सारखे विचार की व्याख्यानमाला आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि मग नंतर गावातल्या मंडळीशी संपर्क साधला, मीटिंग झाली, श्री बाबाजींना बोलवलं, मीटिंगला सगळं झालं. आणि मग बाबाजींनी सांगितलं की बाबाजी या वर्षी मार्गशीर्ष महिना आहे, अत्यंत धावपळ आहे. मार्गशीर्ष महिन्यात लोकांची फार धावपळ असते,
तर तुम्ही एक काम करा, आपण दरवर्षी 7 दिवसाची करतो ते यावर्षी आपण फक्त 5 दिवसाची व्याख्यानमाला करू, परंतु आपला क्रम हा बंद पडू द्यायचा नाही. असं करून ही व्याख्यानमाला ही आज या वर्षी 5 दिवसाची आहे. आणि या व्याख्यानमालेला प्रथम पुष्प वाहण्यासाठी या ठिकाणी आम्ही सौ योगिताताई प्रवीण पाटील यांना आमंत्रित केलं आणि त्यांनी सुद्धा होकार दिला. अत्यंत चांगल्या त्या व्याख्यात आहेत. आणि मी आता आपल्या संपूर्ण महानुभाव प्रेमाश्रमाच्या वतीने, त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने ताईला मी अशी विनंती करतो की ताईंनी आपल्या स्त्रियांची सामाजिक व आध्यात्मिक बांधिलकी या विषयावर आपण या ठिकाणी व्याख्यान करायचं आहे. दंडवत प्रणाम. मुख्य करून 5 अवतारांना मी दंडवत प्रणाम करते. गगनाला गवसणी घालणाऱ्या या ज्ञानपंथाला दंडवत प्रणाम. ज्यांच्या विचाराने, ज्यांच्या सहवासाने ही भूमी पवित्र पावन झाली, ज्यांच्या आठवणींचा सुगंध अजूनही आपल्याकडे दरवळत आहे, कायम दरवळत राहील, असे कैवल्यवासी वर्धनस्थ बिडकर बाबाजी, सरळ बाबाजी यांच्या पवित्र पावन स्मृतीस मी अभिवादन करते. तसेच आताचे विद्यमान उपाध्य कुलाचार्य परमपूज्य परम आदरणीय ज्ञान सम्राट मोठे बाबाजी, ज्ञानयोगी सरळ बाबाजी, ज्यांनी मला घडवलं मडवलं असे माझे गुरुवर मोहाडी निवासी मोठे बाबाजी, संत महात्मे तपस्विनी माता भगिनी, तसेच परमेश्वराप्रती प्रेम समर्पित करण्यासाठी आलेले अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनींना सर्वांना माझा दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. या दत्त जयंती निमित्ताने असलेल्या व्याख्यानमालेच्या 5 दिवसांच्या आणि दत्त जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना मी अगोदर हार्दिक शुभेच्छा देते. खूप सुंदर उपक्रम बाबांनी इथे राबवलेला आहे आणि आपल्या ज्ञानात भर पडावी हे बाबांचं मोठं ध्येय आहे. मी आता बाबांच्या अमृत चिंतनाने आपण तृप्त झालेले आहात. मी आपल्या पुढे बाबांपुढे काय बोलावं. आम्हीच बाबांकडून ज्ञान घेतो. माझी योग्यता नाही, माझी पात्रता नाही, परंतु बाबांच्या मनाचा मोठेपणा, माझ्यासारख्या पामराला मोठं केलं. बाबांचं खूप हृदय मोठं आहे आणि त्यामुळेच तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्राच्या मानवभाव पंथाच्या सगळ्या लोकांना आपलंसं केलेलं आहे, परमार्गाची गुंफण केलेली आहे. हे बाबांचं मोठेपण आहे. आपण रोज ज्ञानार्जन करत राहतो, वाचत राहतो मोबाईलमधून व त्या पुराणामधून, परंतु थोडी मरगळ आपल्याला आलेली असते आणि ती मरगळ झटकण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असते. म्हणून हे कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रत्येकाच्या घरी देवपूजा असते, प्रत्येकजण आपापल्या परीने करतच असतो, परंतु समुदायाने केलं की एक प्रेरणा मिळते, एक प्रेरक शक्ती मिळते. म्हणून आपण अशा कार्यक्रमांना आपल्या मुलाबाळांनाही हजर ठेवणं फार गरजेचं आहे. मानवभाव पंथाला, या ज्ञानपंथाला आद्य कारण म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू. हिंदू धर्मातील अनेक संप्रदायांना दत्तात्रय प्रभू हे मुळाशी आहेत. अनेक संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदाय असतील, वीरशैव संप्रदाय असतील, त्यांचे प्रवर्तक, प्रचारक
यांच्या ज्ञानसाधनेमध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा उल्लेख असतोच. नाथपंथीय गोरक्षनाथ एकदा त्यांना त्यांच्या तपश्चर्याचा ज्ञानसाधनेचा थोडा गर्व आला. त्यांची जोडी आकाश मार्गे जात होती आणि मग दत्तात्रय प्रभूंनी ती जोडी खाली उतरवली आणि आपलं भिक्षापात्र त्याच्यामध्ये ठेवलं. पुन्हा जोडी जायला लागली. त्या गोरक्षनाथापर्यंत गेली आणि मग गोरक्षनाथाला वाटलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, ही जोडी खाली उतरवू शकतात, त्यांच्यात त्यांचं भिक्षापात्र ठेवू शकतात. ते श्री दत्तात्रय प्रभूंकडे येतात आणि मग त्यांचं बोलणं चालणं झालं की ते त्यांची श्री दत्तात्रय प्रभूंना म्हणतात की मी आता अदृश्य होतो, तुम्ही मला शोधून दाखवा आणि नंतर तुम्ही अदृश्य व्हा, मी तुम्हाला शोधून दाखवतो. गोरक्षनाथाने बेडकाचं रूप घेतलं, पाण्यात गेले. एका क्षणार्धात श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना बाहेर आणलं. तो खजील झाला आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी समर्पित झाला. त्याचा गर्वहरण झाला. वारकरी संप्रदायाचे श्री ज्ञानेश्वर म्हणतात, ज्ञानी याच्या अंतरी श्री दत्तात्रय योगी आहे. तुकारामांच्या अभंगामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचा नामोल्लेख आहे. समर्थ रामदासांच्या गाथेमध्ये श्री दत्तात्रय प्रभूंचं त्यांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. वीरशैव पंथातले बसवेश्वर यांनी श्री दत्तात्रय प्रभूंची आराधना केली. त्यांना ज्ञानसिद्धी मिळाली. वैदिक धर्माला गती देणारे शंकराचार्य यांना सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंची भेट झाली आणि त्यांना सुद्धा वर दिला. एवढंच नव्हे, हिंदू धर्माच्या व्यतिरिक्त सुफी पंथ आहे. तिथं एका फकीराने, फरीद या नावाच्या फकीराने माहूरगडला श्री दत्तात्रय प्रभूंची आराधना केली आणि वाचासिद्धी मिळवली. 500 वर्षापूर्वी विजापूरला इब्राहिम अली म्हणून एक होता. तर त्या मनुष्याने आपल्या श्री दत्तात्रय प्रभूंची तिथं एक मंदिर बांधलं. आज सुद्धा तुम्हाला तिथं बघायला मिळेल. तर हे त्रेतायुगातले श्री दत्तात्रय प्रभू हे अनेक धर्मांच्या, अनेक या पंथांच्या मुळाशी आधी कारण आहे. म्हणून आपला कुलदैवत जे असेल ते श्री दत्तात्रय प्रभू आहे. लग्नाच्या वेळेस म्हणतात, काही जण मिश्र भक्ती करतात, ते म्हणतात की आमची कुलदेवता ही देवी आहे, ती देवी आहे. पण भगिनींनो, हे लक्षात ठेवा, आपल्या सगळ्यांचं कुलदैवत श्री दत्तात्रय प्रभू आहे आणि हे आपण सगळ्यांना सांगितलं गेलं पाहिजे. लग्नपत्रिका सुद्धा लिहिताना आपल्या दत्तात्रय प्रभूंचंच नाव आपण लिहिलं पाहिजे. या त्रेतायुगातल्या मदळसा या दत्तात्रय प्रभूंच्या अनन्य भक्ती करणाऱ्या होत्या. त्यांना 7 पुत्र होते. तर 6 मुलं मिळून 6 मुलं आणि त्या स्वामींना अनुसरल्या. पण एक जो पुत्र होता त्यांचा अरळक राजा, तो अनुसरायला तयार नव्हता. तो राज्य करायला लागला. मदळसा मातेला खूप दुःख झालं की माझा 6 पुत्रांचा उद्धार झाला, माझा एक पुत्र राहून चालला. म्हणून तिने काय केलं, त्याला राजा होऊ दिलं आणि शेजारील देशाचा राजा होता काशी राजा, त्याला सांगितलं तू अरळकावर स्वारी कर आणि त्या अरळकाला पराजय कर. ठरल्याप्रमाणे काशी राजाने अरळकावर चाल केली. अरळकाचा पराजय केला आणि मग त्या युद्धामध्ये जे मुलं माणसं रक्तबंबाळ झाली, रक्ताचे पाट वाहू लागले, घरांना आगी लागल्या, मेलेल्या मातेजवळ लहान मूल रडू लागलं आणि मग अरळक राजा खूप व्याकुळ झाला, खूप दुःख करू लागला. आणि जेव्हा माणसाला दुःख होतं ना, त्यावेळेला जवळचे लोक आठवतात आणि देव आठवतो. तोपर्यंत माणूस आपल्या मध्यदंडीत राहतो. मग त्यावेळेला त्याला आई आठवली आणि आईने जाताना त्याच्या दंडाला एक ताईत बांधलेला होता. ताईतात एक चिठ्ठी होती आणि सांगून गेली ती मदळसा माता की ज्या वेळेला तू संकटात सापडशील त्यावेळेला हा ताईत काढ आणि ती चिठ्ठी वाच. अरळक आता आदिभौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक श्रीतापाने दग्ध झाला. त्याने ती चिठ्ठी काढली. त्याच्यात लिहिलं होतं, तू संकटात सापडला की सह्याद्रीच्या पर्वतावर जा आणि श्री दत्तात्रय प्रभूंची आराधना कर. सगळा त्याग केला. अरळक राजा सह्याद्रीच्या पर्वतावर गेला आणि तिथं एकांतात श्री दत्तात्रय प्रभूंचं स्मरण करू लागला.
खूप दिवस रात्र गेले. एक दिवस दयाघन श्री दत्तात्रय प्रभू त्यांना प्रसन्न झाले. त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. शंभलीन राजा, शंभलीन राजा, शंभलीन राजा, शांत हो, शांत हो, शांत हो. आणि त्याचं सगळं त्रिताप दुःखापासून अरळक राजा निवाला. श्री प्रभूंना तो शरण आला. असं आघातत्व त्यांच्या वाणीमध्ये आहे. श्री चक्रधर स्वामी वेरूळ येथे असताना डकले चांगदेवांना श्री दत्तात्रय प्रभूंचं आघातत्व निरूपण करताना म्हटले की अमोघ दर्शन किंगा. श्री दत्तात्रय प्रभूंचं दर्शन एवढं अमोघ आहे, ते ज्याला झालं तो उद्धरला समजा. दैवराटीच्या लोकांना झालं तर त्यांना वांछित फल मिळतं. कर्मराटीच्या लोकांना झालं त्यांना ज्ञान, प्रेम, वेद, बोध, अनुसरण या गोष्टी घडतात. असे हे त्रेतायुगातले दत्तात्रय प्रभूंना अनेक जणांनी भेटी दिल्या. लीळादान, संबंधदान, ग्रहणादान, कैवल्यदान याद्वारे परमेश्वर जीवाचा उद्धार करत असतात. अर्धकत्व नसतानाही मनोकामना भक्तांच्या पूर्ण करणारे अत्यंत दयाघन आमचे श्री दत्तप्रभू महाराज आहे. संकटाला धावून येणारे आमचे श्री दत्तप्रभू महाराज आहे. त्यांनी सोम ऋषींना भेट दिली, पद्म ऋषींना भेट दिली, अश्वलायनला भेट दिली, यदुराजाला भेट दिली. पौराणिक काळातले हे ऋषी मध्ययुगीन काळात सुद्धा संत रामदास, दासोपंत, संत जनार्दन यांना साक्षात्कार झाला. माधव पंथाच्या चरित्रामध्ये सहस्रार्जुनाला ऋषी वेशात भेट दिली, मातंग वेशात अरळक राजाला भेट दिली, अवधूत वेशात यदुराजाला मदलसा मातेला भेट दिली, व्याघ्र वेशात आमच्या श्री चक्रपाणी प्रभूंना भेट दिली, गोंधळीयाच्या वेशात डखले चांगदेवांना भेट दिली आणि कुष्टियाच्या वेशात सप्तर्षींना भेट दिली. असे अत्यंत दयाळू आमचे परमेश्वर श्री दत्तात्रय प्रभूंनी अनेकांना त्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. माहूरगडाला साधकाला जाता येत नाही म्हणून बाळापूरकर व्यासांनी काय केलं, नागदेवाचार्यांच्या सांगण्यावरून, नागदेवाचार्यांच्या आचरणावरून माहूरच्या पूर्ण प्रदक्षिणा तरी व्हावी यासाठी त्यांनी माहूरच्या 12 कोस अंतरावर तपसाधना केली आणि ज्या तपसाधनेमध्ये दत्तात्रय प्रभूंचा साक्षात्कार झाला, भेटी दिल्या, त्या ठिकाणी स्थानाची निर्मिती केली. त्याला आपण खांड असं म्हणतो. 12 खांडे आहेत. आपण सगळ्यांनी केलेल्याच असतील, नसतील केल्या तर करून या. त्या ठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू एक जाज्वल्य स्थान आपले आहेत. हे बाळापूरकर शास्त्रींनी आपल्याला तिथं उपलब्ध करून दिलेले आहे. असे हे श्री दत्तात्रय प्रभूंनी सहस्रार्जुनाला सांगितलं होतं. त्याचा वर देताना सांगितलं, तू गो हत्या, स्त्री हत्या आणि ब्राह्मण हत्या करू नको. प्रत्येकाने निरागस निरापण प्रमाणे स्वामी त्यांच्याजवळ मागणी केली. देवल्य ऋषींनी निद्रास्थान माहूरला घ्यावं म्हणून विनंती केली. आत्मा ऋषींनी माहूरगडाला, पांचाळेश्वराला भोजन करावं म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली. भार्गव कन्याने कोल्हापूरच्या लोकांना अन्नदानाचा संस्कार घडावा यासाठी विनंती केली. अशा या महिलांच्या विनंतीला सुद्धा श्री दत्तात्रय प्रभूंनी मान दिला आणि तेच काम आमच्या श्री चक्रधर स्वामींनी सुद्धा महिलांसाठी केलेलं आहे. म्हणून आपल्याला आता आज पौराणिक काळामध्ये या मानुभाव पंथासाठी योगदान केलेल्या स्त्रिया आणि आज आपल्याला काय करायचं आहे आणि पुढच्या पिढीला आपल्याला काय शिकवायचं आहे हे मी भगिनींनो सांगणार आहे. 1230च्या काळामध्ये दिल्लीच्या सुलतानाची स्वारी महाराष्ट्रावर आली. खालच्यांची स्वारी म्हणत सगळा महाराष्ट्र ढवळून निघाला. ठिकठिकाणी स्वाऱ्या होत. त्यावेळेस महिमभट्टांनी लिहिलेला मूळ लीळाचरित्र ग्रंथ आपला नष्ट झाला. संपूर्ण गुरुकुळाला खूप दुःख झालं. मग त्यावेळी जे प्रज्ञावंत साधक होते ते पुढे आले आणि त्यांच्या स्मरणातल्या लीळा लिहू लागल्या. त्यामध्ये नागदेवाचार्यांच्या शिष्या हिराईसा, कमळाईसा ह्या होत्याच, परंतु अनेक स्त्रियांनी त्या ठिकाणी आपले पाठ तयार करून दिले. त्यांचे पाठ ग्राह्य धरले गेले नसतील, परंतु त्यांचं कर्तृत्व पडद्याआड करता येणार नाही. त्या महान साध्वी म्हणजे मदळसा, रेमाईसा,
लुखायसा, लांबायसा, नागायसा, धाडायसा या साध्वींनी सुद्धा आपल्या बुद्धिचातुर्याने ते पाठ लिहिले. आपले पिढीपाठ ज्या वेळेला तयार झाले, कवीश्वरांचा पिढीपाठ, गुर्जर व्यासांचा पिढीपाठ, विद्वांस मुरारी मल्लांचा पिढीपाठ तयार झाला, त्यावेळेला आमच्या हिराईसांनी सुद्धा तिथं आपला पिढीपाठ तयार केला. त्या इतिहासात अमर झाल्या, इतिहासात त्या अजरामर झाल्या. लक्षणस्थळ लिहिलं गेलं तर दुसरं लक्षणस्थळ आमच्या धाडी नागाईसांनी लिहून टाकलं. ज्यावेळी तिन्ही स्थळांची माहिती लिहिली गेली, 24 पक्षकार तयार झाले, त्यावेळेला तिथं आमच्या 6 महिलांनी सहभाग नोंदवला. त्यात आमच्या कमळावसा होत्या, हिराईसा होत्या, रेमाईसा होत्या, नाती नागाईसा, धाडी नागाईसा, आबाईसा खामनीकर या आमच्या 6 महिलांनी स्वामींच्या तत्वज्ञानाची बैठक घालून देण्याच्या कार्यात सहभाग घेतलेला. अशा आमच्या या शूर महिला, या विद्वान महिला स्वामींच्या काळामध्ये होऊन गेल्या. महदंबा वाङ्मयदृष्ट्या पाहिलं तर महदंबेने माणगाव पंथाच्या साहित्यात मानाचा तुरा रोल आहे. त्या मराठीच्या आद्य कवयित्री आहेत. स्वामी त्यांना नेहमी म्हणत, म्हातारी जिज्ञासा, म्हातारी चर्चा, म्हातारी तर काही पुसतच असेल. कारण महदंबा खूप काही प्रश्न स्वामींना विचारायच्या आणि त्या प्रश्नांचं उत्तर आमचे स्वामी उदाहरण दाखल्यातून त्यांना देत आणि त्यांच्या उत्तराच्या सूचकतेतून लीळाचरित्र ग्रंथ लिहिला गेला. कोण म्हणतं जीवालाच असते माता, महदंबा या लीळाचरित्राच्या खऱ्या जन्मदात्या. महदंबेने प्रश्न न केले असते, लीळाचरित्र ग्रंथ स्फुरले नसते. या आमच्या महदंबेच्या लीळाचरित्राच्या पूर्वार्धापासून तर उत्तरार्धाच्या शेवटच्या वर्णापर्यंत महदंबेची प्रश्न मालिका संपते. एकूणच संपूर्ण लीळाचरित्र महदंबेच्या प्रश्नाने व्यापून राहिलेलं आहे. स्वामी जेव्हा उत्तरापंथी गेले त्यावेळेला नागदेवाचार्यांना विरह झाला. त्या भानखेडीच्या जंगलामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडले होते. इकडे शोधाशोध सुरू झाली. त्यावेळेला श्री प्रभू बाबा सांगतात की भानखेडीच्या जंगलात आहेत. आणि मग या त्यांच्या बहीण महदंबा या काहीच विचार न करता त्या घनदाट जंगलामध्ये दिवसा वाघ सिंह यायचे. त्या घनदाट जंगलात एकटी शूर स्त्री निघाली, आपल्या भावाला शोधायला निघाली. खूप लांबपर्यंत गेली. याला विचार त्याला विचार, लहान मुलं होती, गुराख्याची मुलं, ते म्हणतात इथे एक वेडा पिसा फिरतोय. महदंबा जातात. त्या ठिकाणी नागदेवाचार्य काही बोलत नाही, त्यांना शुद्ध नाही. त्यावेळेला महदंबा घाबरल्या नाही, डगमगल्या नाही, दुबळ्या झाल्या नाही. त्या शूर श्रीने आपल्या भावाला नागदेवाचार्यांना खांद्यावर घेतलं. त्यांनी आपल्या भावाला नाही, माणभाऊ पंथाला खांद्यावर घेतलं. आज नागदेवाचार्य राहिले, महदंबा राहिला नसता तर हा माणभाऊ पंथ राहिला नसता. एवढं शूर कार्य आमच्या एका स्त्रीने केलेलं आहे. त्या महदंबेचा आदर्श आपण घेतला पाहिजे. महदंबेचा धीरोदात्तपणाचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आपल्याला पुढच्या पिढीला आपल्याला काय देता येईल हे आपण घेतलं पाहिजे. मीरा ही श्रीकृष्णाचे उच्चतम भक्ती करणारी अशी मीरा. धैर्य आणि भक्ती जर बघायची असेल तर मीरा चरित्र वाचा. श्रीकृष्णावर अत्यधिक प्रेम करणारी मीरा. कधी लेखनातून, कधी गाऊन गुणगुणून, पद, दोहे, कवणे, कविता, मौनातून, ध्यानातून, नाचण्यातून, गाण्यातून ती आपली अभिव्यक्ती व्यक्त करत होती. वास्तविक एका राज्याची राणी होती. साज शृंगार करणं हे तिला स्वाभाविक होतं, परंतु तिचं तिथं मन रमेना. भोग विलासाच्या अनेक साधना तिच्या समोर होती, परंतु ती मीरा श्रीकृष्ण भक्तीत एक तारा घेऊन विना छेडत होती. कुणी तिला वेळी म्हणे, कुणी तिला पगली म्हणे, परंतु ती विचलित झाली नाही. ती सारखी आपल्या कृष्णाला, श्यामला शोधत फिरत. एकदा तिला तुरुंगात टाकलं. तुरुंगात टाकल्यावरती म्हणते की मला आता इथं निवांतपणा मिळाला माझ्या कृष्णाची भक्ती करायला. तिला पुरांच्या हारांच्या टोपलीत साप पाठवले, तिने कुल्हार समजून देवाला वाहिले. तिला विष पाठवलं, त्या विषाचं अमृत झालं. एवढी शक्ती त्या मीरेच्या भक्तीमध्ये होती.
मीरा सोन्यासारखी अग्नीमध्ये तावून सुलाखून तेजस्वी बनून जगासमोर आली. तुम्ही स्वतःला मीरा समजा, मीरेसारखं होऊन याल. लोखंडाची कोणी परीक्षा करत नाही, सोन्याची परीक्षा होते भगिनींनो. सोन्याला कस लागतो, त्यामुळे आपल्याला कितीही त्रास झाला या धर्मासाठी, या पंथासाठी, हे मीरेचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. मीरा जेव्हा मेवाड प्रांताला सोडून वृंदावनात गेली त्यावेळेला मेवाडची दुर्दशा झाली. एकाच वेळी अनेक आक्रमणं झाली. मेवाड प्रांत खिळखिळा झाला. एका स्त्रीच्या उपस्थितीमुळे मेवाड प्रांत अगदी सुखा समाधानाने नांदत होतं. तसं आपल्या घरात सुद्धा एखादा व्यक्ती असा असतो की तो प्रभू नामामध्ये त्या घरामध्ये वावरत असतो. तो आपल्याला दिसत नाही, परंतु त्याची ती एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी जी ती घरामध्ये पसरत असते, तो गेल्यावर त्याचं महत्त्व कळतं. एखादी गोष्ट गवसल्यानंतर कळतं, ही गवसली नसती तर काय हरवलं असतं, आणि हरवल्यानंतर कळलं गवसलं होतं ते किती महत्त्वाचं होतं. महाभारताच्या युद्धाच्या वेळेला श्रीकृष्ण महाराज अर्जुनाचं सारथ्य करत होते. तर कर्ण आणि अर्जुन समोरासमोर युद्धाला आले. कर्णाचा बाण अर्जुनाच्या रथाला जायचा तर अर्जुनाचा रथ 2-2 पावलं मागे सरकायचा, आणि अर्जुनाचा बाण जेव्हा कर्णाच्या रथाला जायचा तर कर्णाचा रथ किसूवर बी हालत नव्हता. अर्जुन विचार करतो, साक्षात परमेश्वर माझ्या रथात बसून सुद्धा असं का होतं? देवांना विचारतात, असं का होतंय, माझा रथ का मागे मागे सरकतोय? याचं उत्तर तुला संध्याकाळी देईल. दिवसभर युद्ध होतं, संध्याकाळ झाली आणि युद्ध संपलं. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुन तू रथाखाली उतर. अर्जुन रथाखाली उतरतात. पाठोपाठ श्रीकृष्ण महाराज उतरतात, रथाचे तुकडे तुकडे होतात. त्यावेळेला अर्जुनाला कळतं की आतापर्यंत श्रीकृष्ण महाराज रथात होते म्हणून रथ टिकाव धरून बसलेला होता, नाहीतर कधीच कोलमडला असता. म्हणून एखाद्याची उपस्थिती किती महत्वाची असते हे यावरून कळतं. कमळावसा या नागदेवाचार्यांच्या शिष्य, त्यांचे काका जानोपाध्याय हे त्यांचे गुरुही होते. त्यांच्या सेवेसाठी त्यांना वार्धक्य आलं. त्यांच्या सेवेसाठी नागदेवाचार्यांनी कमळावसांना ठेवलं. त्यांनी खूप सेवा केली. निसर्ग नियमाप्रमाणे ते देवदर्शनाला आले आणि त्यावेळी कमळावसांनी त्यांचा अंत्यविधी आटोपला. ती महाराष्ट्रातली पहिली स्त्री होती की तिने तो अंत्यविधी आटोपला. आता त्यांचं अनुकरण करतायत, मुली बापाच्या आईच्या प्रेताला अग्निडाग देत आहेत, पण सुरुवात मात्र आमच्या पंथापासून झाली हे विसरू नका. सुरुवात करणाऱ्या आमच्या कमळावसा होत्या. एवढंच नव्हे तर गुरूंच्या निधनानंतर त्यांनी स्वतंत्र मठाची स्थापना केली, अनेक घरांना दीक्षा दिली आणि त्या उपाध्य कुलाची स्थापना करणाऱ्या आणि आचार्य पदाच्या पहिल्या महिला मानकरी ठरल्या. या कमळावसांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. त्यांच्या प्रेरणा घेऊन आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक स्त्रियांचे आश्रम आहेत. आलेगावला आदरणीय श्रद्धेय अक्कांचा आश्रम आहे. बुलढाणा जिल्ह्यात आणवा येथे माधुरीताईंचा आश्रम आहे. सातारा जिल्ह्यामध्ये मीराताई मानेकरांचा आश्रम आहे. लासूरकर ताईंचा आश्रम आहे. मीराबाईंचा आश्रम आहे. मीराबाई शेवलीकर यांच्या स्त्रियांचा आश्रम आहे. त्या ठिकाणी त्या स्त्रिया अनेक स्त्रियांना अभ्यास देत राहतात, मुलींना घडवत असतात. त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे. आताच्या काळातल्या सिंधुताई सपकाळ केवढी संघर्षमय कहाणी आहे. त्या महानुभाव पंथाच्या उपासक होत्या. त्यांनी अनाथ आश्रम उघडले. आपल्याला आश्रम नाही करायचंय. आपल्याला जो आपला गृहस्थ आश्रम आहे ना, तो स्वामींच्या विचारांनी बळकट करायचा आहे. आपल्या घरातला एकही व्यक्ती आपल्या या धर्मापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जे आपल्यावर अपार प्रेम करणारे नातेवाईक असते त्यांना आपला धर्म सांगितला पाहिजे. आपल्या मुलांवर स्वामींचे संस्कार आपल्याला रुजवले गेले पाहिजे, तर तुम्ही खरे पालक असणार. तुमचं काय असतं, नेहमी हे ऐकतच नाही.
आपल्या बायांजवळ 64 कला आहेत, रोज एक वापरा. मनुष्य कोणत्याही वयात विकसित होऊ शकतो. त्यासाठी परमेश्वरावर श्रद्धा आणि आपले प्रयत्न मात्र आवश्यक आहे. हे मी माझ्या अनुभवातून सांगते. मी एक उपदेशाची मुलगी होती. मला एक अन्य घरामध्ये दिलं. मला खूप संघर्ष करावा लागला. इथल्या बाया खूप भाग्यवान आहेत. तुम्ही उपदेशांच्या घरामध्ये आल्या. तुम्हाला एवढा परब्रह्म परमेश्वराचा हा ज्ञान मार्ग मिळाला. तुमचं खरंच भाग्य आहे. आम्हाला संघर्ष करावे लागले आणि त्या संघर्षातून खरंच उत्कर्ष होतो. मला 23 वर्षापर्यंत मी संघर्ष केला आणि नंतर मग आता सगळे अनुकूल झाले आणि धर्माला लागले. परंतु मी जिद्द सोडली नाही. मी स्वामींच्या मुंगळ्याचा दृष्टांत एक लक्षात ठेवला. मुंगळा ज्या वस्तूला पकडतो तिथून तुटून जातो पण तो सोडत नाही. तसं मी माझे बलिदान झालं तरी चालेल पण मी माझा धर्म सोडणार नाही. हे एक मी महत्वाचं वाक्य लक्षात ठेवलं आणि आज माझं 100% धर्म उपदेशी करून टाकलं. हे मी माझा अनुभव सांगते. म्हणून भगिनींनो, आपल्या घरातल्या सगळ्या लहान मुलं असतील, कोणी राहिलेलं असतील उपदेशाचं, तर हे सुंदर असं आहे, पर्व आहे, हे दत्त जयंतीचा उत्सव आहे, याच्यात आपण उपदेश घ्या आणि धर्माला लावा. या धर्मासाठी अनेक स्त्रियांनी कष्टा खाल्लेल्या आहेत, बलिदान दिलेलं आहे. वाचा सुंदर बोललायस नावाच्या आमच्या सारखं. त्यावेळेला मराठी सत्तेचा राज झाला. मुसलमानी सत्ता आली. देवगिरीवर हिरवा झेंडा फडकला. महाराष्ट्राच्या मराठ्यांचं जीवन सगळं अस्ताव्यस्त झालं. सगळ्यांवर अन्याय अत्याचार होऊ लागले. रात्री अपरात्री गावांवर धाडी पडायच्या. आरोळ्या किंकाळ्या स्त्रियांवर अत्याचार होऊ लागले. त्यावेळेला आपले महानुभाव साधक सुद्धा संकटात सापडले. ते मरणाला घाबरत नव्हते, परंतु त्यांना हिंसा मरण नको होतं. त्यावेळेला काय केलं? आपल्या आश्रमातल्या स्त्रिया, आपल्या देवपूजा, आपल्या पोथ्या या सुरक्षित ठिकाणी त्यांनी ठेवल्या आणि ते देव शोधण्यासाठी दुसरीकडे निघाले. असंच एक वाचा सुंदर बोल्लाईसा नामक साधक होत्या. त्यांना बिडकीन जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी एका पाटलाच्या घरी ठेवलं. आपला दाढेचा विशेष, उंबरवटाचं पात्र, चरित्राच्या पोथ्या हे सगळं गाठोडं घेऊन त्या ठिकाणी सुरक्षित ठेवलं आणि साधू आपले देव बघायला निघाले. एक दिवस सैतानाची नजर बिडकींवर पडली. रात्री सैतानाचा हल्ला झाला. मारा, टोका, तलवारींचे आवाज, आरोळ्या किंकाळ्या महिलांना पकडत होते. त्यात आपल्या वाचा सुंदर बोल्लाईसा पकडल्या गेल्या. त्या सर्व स्त्रियांना एका खोलीमध्ये डांबलं. वाचा सुंदर बोल्लाईसा विचार करू लागल्या, आता इथून सुटका नाही, धर्माचं शील जाईल, काय करायचं? मोठ्या काळजीत पडल्या. परमेश्वराला धावा करू लागल्या. त्यांनी काय केलं? दरवाजाच्या फटीतून बघितलं. बाहेर एक त्यांना आड दिसला. पूर्वी गावामध्ये घरोघरी आड असायची. त्यांनी पहारेकरी पहारे देत होते. त्यांना सांगितलं, लघवीचं नाव केलं, मला लघवीला जायचं. त्यांनी दरवाजा उघडला. संध्याकाळची वेळ होती. झुंजूमुंजू अंधार पडलेलं होतं. पहारेकरी लक्ष ठेवूनच होता. त्यांनी ते आपल्या चरित्राच्या पोथ्या, दाढेचा विशेष, उंबरवठाचं पात्र हे सगळं गाठोडं घेतलं. इकडे पाहिलं, तिकडे पाहिलं, त्या आळाजवळ गेल्या आणि राखी गावा श्री चक्रधरा म्हणत त्या हाडात उडी घेतली. खरी परधर्माची आई वाचा सुंदर बोलाई, जरी बंदी बनविले तिजला, धर्माशी बुडविले नाही. धर्माचे शील राखाया दिला प्राण आड घालूनी. ती आठवा स्मृती वीराची, कसा देह क्षिपिला त्यांनी. हे माझ्या धर्म बंधूंनो, जरा अश्रू येऊ द्या नयनी. ती आठवा स्मृती वीराची, कसा देह
धर्मासाठी केलेलं मरण हे खूप महत्वाचं आहे. अशी किती जण त्यांच्या कैवल्याची वार्ता सगळ्या महानुभाव पंथावर गेली. पंथाचे चौथे आचार्य परशुराम बास ते तिथं आले. त्या बिडकीचा आड पाहिला, तिथला गाळ काढला, पण वाचा सुंदर बोलायशांचा सापळा सुद्धा सापडला नाही. त्यानंतर मुनिबास व्यास आले, त्यांनी त्या विहिरीचा गाळ काढला, त्यांना थोड्या वंदनीय वस्तू सापडल्या. धर्माचं शील राखण्यासाठी धर्म रक्षणार्थ आत्मसमर्पण त्यांनी केलं होतं. भगिनींना अशा खस्ता खाऊन, अशा त्रास सहन करून हा मानव पंथ आपल्या भगिनींनी सांभाळलेला आहे. असं स्वतःचं बलिदान देऊन हा धर्म आमच्या भगिनींनी सांभाळलेला आहे. आपल्याला फक्त प्रयत्न करायचे आहेत. रामदेव राजा हा महाराष्ट्राचा राजा होता. त्याची पत्नी होती भद्रकार कामाईसा. त्यावेळेला जरड बाल विवाह व्हायचे. त्यांचं वय भरपूर होतं आणि यांचं वय खूप कमी होतं. असा तो विवाह झालेला होता. त्यांच्या आधीच्या बाईचा मुलगा बराचसा मोठा होता, सिंगर. मग त्यांना हे पोथी पुराण ऐकायची खूप आवडी होती. मग पुराणिक तिथं यायचे आणि मग त्यांना त्या प्रश्न विचारत. परंतु त्यांचा जो एक सेवक होता, जो कारभारी होता, गोपाळ पंडित, तर त्या पुराणिकला जर प्रश्नाचं उत्तर आलं तर हे गोपाळ पंडित त्यांचं उत्तर द्यायचे. मग ती भद्रकार कामाईसाला नवल वाटे. ती एक दिवस म्हटली की तुम्ही कशी उत्तरं देतात? गोपाळ पंडित म्हटले की मला आमच्या गुरुजींनी शिकवलं आहे, गुरुजींकडून मी ज्ञान घेतलं. तिला जिज्ञासा निर्माण झाली. मग तुमचे गुरु कुठे राहतात? मला घेऊन चलतात? मग म्हटले निंब्याला. मग राजाज्ञा घेतली आणि गुरुजींना पत्र पाठवलं की महाराष्ट्राच्या राजाची राणी आपल्याला भेटायला येत आहे. गेले. श्री नागदेव आचार्यांना या कामाईसा भेटतात. त्यांना एवढा वेध लागून जातो, एवढा वेध लागून जातो. त्या काही दिवसांनी पुन्हा राजाला म्हणतात मला गुरु करायचे. राजाने हो सांगितलं. पुन्हा निंब्याला गेल्या. त्यांनी गुरु केले आणि मग त्या धर्माच्या अभ्यासाने खूप अभ्यासू होत्या. नागदेवाचार्यांना प्रश्न विचारत, त्याच्यातून उत्तर शोधत, अशा जिज्ञासक अशा होत्या. मग एक दिवस त्या म्हटल्या की मला अनुसरण घ्यायचं. मग आचार्यांनी सांगितलं की तुम्हाला भिक्षा करता येणार नाही, कारण सर्व महाराष्ट्र हा प्रदेश राजाचा आहे आणि राजाच्या राणीला दीक्षा देणं हे काही मला अजून योग्य वाटत नाही. परंतु त्यांची अनुसरणाची तळमळ होती. एक दिवस त्या अशाच आलेल्या होत्या आणि नागदेवाचार्यांचं निरूपण चाललेलं होतं आणि निरूपणात होतं आत्मघाती किया शिकवणे ठाव नाही नायका. या विषयाचं निरूपण चालू होतं आणि मग या कामाईसाला संदेह झाला की आता आपला राजा, आपला पती हा म्हातारा होऊन चालला आणि त्यावेळेला सती जाण्याची पद्धत होती आणि त्यावेळेला जर मला सती जावं लागलं तर हा आत्मघातच ठरेल. मग त्यावेळेला ती घाबरली, दचकली, घरी आली. काही दिवसांनी राजा मेला. राजा मेल्यानंतर तिचा मुलगा जो होता आज्ञाबाईचा सिंगण, तो म्हणता आई तयारी करा, तुम्हाला सती जायची. तर त्याआधी त्यांनी नागदेवाचार्यांना हा प्रश्न विचारलेला होता की मी सती जावं लागेल मला, तर मी कसं काय करू? मला आत्मघातकाचा मला दोष लागेल. त्यावेळेला आचार्य सांगतात की तुम्ही होऊन जाऊ नका, चुकवा. नाही चुकलं तर तुम्हाला तेथील पण तुम्हाला दोष लागणार नाही. मग इकडे राजा गेल्यावर तिला सती जायसाठी तयार करतात. ती नाही म्हणते नको सिंगना, मला भटमार्गीचा उपदेश आहे, मला अग्नीमध्ये टाकू नको. तो म्हणतो तू अशी गेली नाही तर तुला बांधून टाकू. अरे नको रे सिंगना, मी दीक्षा घेणार आहे, मला अनुसरण करायचं आहे, तुझं 7 पिढ्या उद्धरून जातील, मला नको रे मारू, नको रे मारू. केविलवाणी परिस्थिती म्हणून ती करत होती. पण शेवटी उचला रेला असं सांगून त्या आगीत एक निरापराध स्त्रीचा बळी गेला, अंधश्रद्धेचा बळी गेला. सगळे गुरुकुल व्याकुळ झालं. त्यावेळेला नागदेवाचार्यांना एक जण प्रश्न विचारतो की आता या भद्रकार कामाईसांचं काय होईल? त्यावेळेला सांगतात की तिला अनुसरण्याची इच्छा होती म्हणून पुढच्या
ज्यांनी परमेश्वर तिला भेट दिली, अशा या आपल्या धर्मनिष्ठ भगिनी भगिनींना होऊन गेलेल्या आहेत. असे अनेक रत्न, अनेक स्त्रिया अशा होऊन गेल्या, त्यांनी गावाच्या गावात धर्माला लावली, घराच्या घरात धर्माला लावली. यांचं मोल होतंय, कारण सोन्याचं मोल करणारा, रत्नाचं मोल करणारा रत्न पारखी लागतो. अनेक जण त्यांचं मोल करतायत भगिनींनो, तसं तुमचं सुद्धा मोल व्हायला पाहिजे. या महाराष्ट्राच्या कुशीतून अनेक शौर्यवान धैर्यवान स्त्रिया होऊन गेल्या. स्वामींच्या काळामध्ये मदंबा, म्हैसा, अभयसा, गार्गी मैत्रींचा इतिहास आपल्याला लाभलेला आहे. कमरेला तलवार असणाऱ्या झाशीची राणी, स्वराज्याची चेतना फुलवणाऱ्या राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, चारित्र्याने पावित्र्याने सगळ्या जगाला दिपवून टाकणाऱ्या राणी पद्मिनी, द्रौपदी, सीतामाई, शिक्षणाच्या उद्गात्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आपल्या देशाच्या पंतप्रधान झालेल्या आपल्या इंदिरा गांधी, राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, आताच्या राष्ट्रपती महिला द्रौपदी मुर्मू, अशा अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रिया नावाजलेल्या आहेत. परंतु 50% आरक्षण आता मिळालं. याच्या आधी स्त्रियांची परिस्थिती काय होती, ती कोणी बदलली, हा इतिहास माहिती आहे का? 1200च्या काळामध्ये या स्त्रिया धुराडाच्या कोंडड्यात अडकलेल्या होत्या, समाजाच्या शृंखलांनी जखडल्या होत्या. चूल आणि मूल इतकंच त्यांचं विश्व होतं. पण माझ्या स्वामींनी क्रांती केली आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्यासाठी त्यांना एक नवं चैतन्य दिलं, एक बळ दिलं आणि समानतेचा अधिकार दिला. एक बोलकी लीळा आहे. स्वामी पैठणला असताना सारंग पंडित नावाचे गृहस्थ होते. तर स्वामी निरूपण करत होते. एकीकडे पुरुष, एकीकडे स्त्रिया बसलेल्या होत्या. त्या सारंग पंडितांनी मनोमन विचार केला, या स्त्रियांचं इथं काय काम आहे? आणि सर्वज्ञांनी ते जाणलं. त्यांनी सारंग पंडितांना बोलून ठणकावून सांगितलं, तुमचा जीव आणि यांचा काही जीव लिहे. आणि त्या संसदेमध्ये आमचं 50% आरक्षण घोषित झालं. आता हे फक्त ते आमच्या स्वामींचं अनुकरण करताय. धर्मसभेमध्ये 50% आरक्षण आमच्या 800 वर्षापूर्वी घोषित झालेलं आहे. ते विधेयक पास झालेलं आहे. आपण दुसराच गाजावाजा करतो. आपण इतिहास जाणला पाहिजे, आपले पायमुळे खणले पाहिजे. हे प्रत्येक जे उपक्रम चालू आहेत ते आमच्या स्वामींनी, आमच्या गोविंद प्रभूंनी, आमच्या श्रीकृष्ण महाराजांनी हे उपक्रम आधीच राबवले गेलं. सरकार तुमचं आता जागं झालं. त्यासाठी आपलं वाचन वाढवा. वाचनाने पायामुळे खंदून टाका. याच्या आधी काय, याच्या आधी काय, आपला इतिहास जाणून घ्या. तेव्हा आपल्याला हे कळणार आहे. प्रत्येक पालक आपल्या मुलांवर अपार प्रेम करतो. आई ही मुलाची पहिली शाळा असते. शाळा ही मुलाची दुसरी आई असते. दुसऱ्या आईच्या कुशीत तो अभ्यास शिकतो, परंतु संस्कार मात्र तो पहिल्या आईच्या कुशीतच शिकतो. संस्कार आपल्या घरी जेव्हा साधू येतात त्यावेळेला आपले मुलं त्यांच्या सहवासात किती राहतात, मुलं अनुकरणानं शिकतं. संस्काराचं पुस्तक नसतं, ते आपल्या कृतीतून झिलकतात. हे आपण पाहिलं पाहिजे. त्यात आमच्या महिला फार जिज्ञासक चिकित्सक असतात. घराचं घर पण बाईवर असतं. बाई जशी राहिली तशी मुलगी असते. बाई धार्मिक राहिली, मुलगी धार्मिक राहिली. बाई भांडखोर राहिली, मुलगी सुद्धा भांडखोर निघते. आमच्या मुलींना, आमच्या मुली छान देवपूजा करतात, आरत्या म्हणतात. आई वडिलांना तो आनंद वाटतो. परंतु तिला जो जीवनासाठी उपयोगी असणारा मंत्र तो तिला देत नाही. तिला वेगळे अलंकार देऊन तिला सासरी पाठवणी करतात. पण जीवनाला जो महत्वाचा जो नाम आहे, जो उपदेश आहे, ते आम्ही मात्र मुलींना देत नाही. का? तर सासर कसं मिळतं, तिला काय त्रास होईल, म्हणजे तुमची स्वामींवर श्रद्धा नाही. अरे ते सर्व जाण आहेत, ते सासूरवासिनीच्या सेवेसाठी ते धावत येणारे आहेत. ज्या वेळेला आई कुठे कामानिमित्त बाहेर जाते, बाळ आपलं झोक्यात झोपून जाते. बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा त्या आईला पाना गाठतो. अनुभवलं आहे सगळ्यांनी. तसं सासूरवासी बाईने जर कधी त्या स्वामींची अर्थपूर्वक हाक मारली तर तिच्या सेवेसाठी, तिच्या मदतीसाठी परब्रह्म परमेश्वर हजर राहतात. म्हणून आपल्या मुलींना, भगिनींनो, आपल्याकडे आहे तोपर्यंत त्यांना उपदेश दिला तर तुम्ही खरे पालक आहात. मुलगी सगळ्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे. स्त्रियांनी सगळ्या घराचा, देशाचं ते कार्य सांभाळू शकतात, घराचं, गावाचं कार्य सांभाळू शकतात, धर्म सांभाळणार नाही.
कोमल है कमजोर नहीं नारी जिसका नाम है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है, मौत भी तुझसे हारी है. अशा या आमच्या महिला आहेत. तुमचे विचार बदलवा. मुलगा आणि मुलगी यांच्यातला आपण आता भेद मानत नाही. मुलाला शिकवतो सवर तो मुलीलाही करतो. मुलाला उपदेश देतो कारण तो आता घरात आहे. परंतु मुलीला तुम्ही उपदेश देणं फार गरजेचं आहे. हे धाडस करा. बघू द्या ना त्यांच्या सासरच्यांना आपला धर्म काय आहे, आपला पंथ काय आहे. म्हणून ज्यांच्या मुलींचे उपदेश राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर उपदेश घ्या. सोच तुमची विचार बदलवा. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. रूप बदलने की जरूरत नहीं, कष्टी बदल डालो किनारे मिल जाएंगे. तिला जीवनासाठी जे आवश्यक आहे ना तो मूळ मंत्र देणं खरं महत्वाचं आहे. प्रत्येक माणसावर फक्त घरातच संस्कार होतात असं नाहीये. त्याला बाहेरच्या समाजाचे संस्कार होतात, साधू संतांचे संस्कार होतात. आणि बालपणामध्ये जे संस्कार होतात ना ते इतके प्रिंट होतात, इतके पक्के होतात, इतके कोरीव होतात की ते शिलालेखावर उमटलेल्या त्या रेषांसारखे असतात. म्हणून बालपणी जे आपण संस्कार करतो ते फार महत्वाचे असतात. तुमचे मुलं असतील, नातवंड असतील, त्यांच्यावर तुम्ही हे काम करा. इथून एक आज चांगला विचार घेऊन घ्या, तो रुजवा, फुलवा, अंकुरित करा आणि आपलं घर चक्रधरमय करा. कारण आता बाहेरची पिढी आहे ती फार आता चंगळवादाकडे पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करणारी आहे. साने गुरुजींवर त्यांच्या आईने संस्कार टाकले. ते एका पुस्तकात म्हणतात की माझ्याकडे जे चांगलं असेल ना ते माझ्या आईचं आहे. माझ्या आईने फक्त माणसांवर नाही, झाडामाडांवर, पशु प्राण्यांवर, पक्ष्यांवर, सगळ्यांवर प्रेम करायला शिकवलं आहे. एक आदर्श खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असं आदर्श व्यक्तिमत्व एका आईने तयार केलं. आपल्या आधी दुसऱ्याला द्यावं हे विनोबा भावेंच्या आईने त्यांना शिकवलं. सज्जनांना राखावे, दुर्जनांना ठेचावे हे शिवाजी राजांच्या आईने त्यांना शिकवलं. म्हणून आपले मुलं, आपले नातवंड आपले अनमोल रत्न आहेत. त्यांच्यावर पैलू पाडण्याचं काम आपलं आहे. आपली पुढची पिढी जर कॉन्क्रीट करायची असेल तर तुम्हाला आत्ताच निर्णय घ्यावा लागेल. धर्म उपदेश का देत नाही मला हे कळत नाही. 5 वर्षाचा मुलगा झाला की त्याला पोलिओ डोस देतात. का? त्याला अपंगत्व येऊ नये म्हणून. मग हे धर्माचे 5 नाम त्याच्या तोंडात टाकायला का भीती वाटते? पुढे चालून उपदेशाची मुलं उपदेश घेत नाही, त्यावेळेला ते पालक दुःख करतात आणि मग ते धर्माला लागत नाही, व्यसनाला लागतात. त्यावेळेला आपल्याला पश्चाताप होतो. म्हणून आपला मुलगा 8 वर्षाचा झाला की त्याला हे संस्कार केले पाहिजे. पोरांना एक डिग्री कमी द्या, परंतु ही धर्मसंस्काराची ही डिग्री आहे, ही पदवी आहे, ही पताका आहे. धर्माचा ध्वज जर त्यांच्या हातात असला तर त्याला कुठलीच ताकद काही करू शकत नाही, काहीच अडवू शकत नाही. म्हणून हे धर्माचे संस्कार मात्र कॉन्क्रीट केले पाहिजे, पक्के केले पाहिजे, तरच पुढची पिढी ही चांगली होणार आहे. बंधूंनो, शिक्षण फार महत्वाचं आहे. शिक्षण अत्यंत महत्वाचं आहे. पण शिकून आपल्याला मशीन नाही बनवायचं, शिकून आपल्याला माणूस तयार करायचा आहे. पाहिलेत आम्ही शिकलेली मुलं खूप पाहिली. आई वडील खूप काबाड कष्ट करून मुलाला शहर गावामध्ये टाकतात. तो मुलगाही चांगला शिकतो, डिग्रीवर डिग्री घेतो. मुलगा जातो लगेच फॉरेनला, दुसऱ्या देशामध्ये. आई वडिलांना आनंद होतो, अरे वा माझा मुलगा गेला, नोकरीला लागला, एवढे लागतं पॅकेज, तेवढे लागतं पॅकेज. शिक्षणाचं आमचं सफल झालं, पैसे छापायचं मशीन तयार झालं. तो गावात येतो, मोठ्या प्रतिष्ठेने त्यांना प्रतिष्ठा वाटते, आमचा मुलगा आला, इतक्या या देशातून आला, त्या देशातून आला. मुलगा 1 वर्षात येतो, हळूहळू 2 वर्षात येतो, हळूहळू त्याचं येणं कमी होतं. आई वडील वार्धक्याने व्याकुळ होतात, त्यांना दवाखान्यात घेऊन जायला कोणी तयार नाही. एक दिवस वडील वारले. नातेवाईकांनी फोन केला. मुलगा तिकडून म्हणतो मला ऑनलाईन दाखवून द्या, मी पैसे पाठवून देतो. दिले, शिक्षण दिलं, खूप दिलं. विद्यापीठाच्या शिक्षणाने डोकं मोठं होतं आणि आईच्या आणि या साधूंच्या शिक्षणाने हृदय मोठं होतं. हृदय विस्तारित झालं पाहिजे, हे हृदय मोठं झालं पाहिजे, संवेदना कळल्या पाहिजे. संवेदना जर कळल्या नाही तर ते आत्मघाताकडे वळतात, जीवन संपवतात. कमजोर मना बनवार करण्याचे अजून दवाखाने निघालेले नाही.
संयमाचा पीळ देण्यासाठी आमचं लीळा चरित्र आम्ही आमचा श्रीमद भगवद्गीता हे काम करतो. मुलांमध्ये संयम असणं महत्वाचं आहे. वसमतपूरच्या माई बाईसा 2 मुलींना घेऊन आत्महत्या करायला निघालेल्या होत्या. आमच्या स्वामींनी आत्मबळाचा संस्कार दिला आणि त्या स्वामींजवळ राहू लागल्या. 5000 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर अर्जुन युद्ध करायचं नाही म्हणतो, त्यावेळेला तिथे श्रीकृष्ण महाराजांनी काही त्यांना टॉनिकची बाटली दिली नाही, काही शक्तीचं इंजेक्शन दिलं नाही. त्यावेळेला श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलं, हे जीवन जगण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाहीये, पळण्यासाठी नाहीये, आपलं सामर्थ्य दाखवण्यासाठी आहे. आणि साऱ्या विश्वाला जगात मान्य अशी गीता श्रीकृष्ण महाराजांनी अर्जुनाला सांगितली. ती गीता आम्हाला आमच्या मुलांना सांगितली गेली पाहिजे. त्या गीतेचा अभ्यास आम्हाला आमच्या मुलांना दिला गेला पाहिजे. आम्ही धुळे जिल्ह्यामध्ये एक उपक्रम राबवलेला आहे. गीता ज्ञान राज्यस्तरीय परीक्षा आम्ही घेतो. लहान लहान बालकं घरोघरी गीता पोचते. लहान लहान बालकं ते गीतेचं पुस्तक वाचतात, कारण आपला धर्मग्रंथ गीता आहे. गीता संस्काराचं खूप मोठं काम करतं. आपला धर्मग्रंथ गीता आहे. कोर्टामध्ये न्यायालयामध्ये कोणतं पुस्तकावर हात ठेवलं जातं? श्रीमद भगवद्गीता. अशी ही महान गीता आमच्या श्रीकृष्ण महाराजांच्या परब्रह्म परमेश्वराच्या मुखारविंदातून निघालेले अमृत आहे. ते अजून आमच्या मुलांना माहीत नाही. आमच्या घरामध्ये आमचा धर्मग्रंथ नाहीये. ज्यांच्या घरी असेल त्यांचं अभिनंदन, पण कपाटात ठेवू नका. त्याला वाचत राहा. निदान 15 अध्याय तरी आपल्या मुलांच्या पाठांतर करून घ्या. गीता हे अमृत आहे. त्याच्यावर हजारो धर्म संप्रदाय कार्य करून राहिले. अनेक विद्वान लोकांनी ती गीता वाचलेली आहे. लोकमान्य टिळकांनी वाचली, त्याच्यावर त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. विनोबा भावेंनी धुळ्याच्या जेलमध्ये या गीतेवर गीताई नावाचं काव्य लिहिलं. आमच्या महात्मा गांधींनी 700 श्लोक पाठ केले. कोणते? गीतेचे. त्याच्यातून एक तत्व घेतलं, अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य असं. आदरणीय आजचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा गीतेचा सखोल अभ्यास केला. ते जेव्हा बाहेरील देशांच्या लोक येतात तेव्हा गीता ग्रंथ देतात आणि सांगतात की माझ्याकडे मौल्यवान असा या गीतेशिवाय दुसरं काहीच नाही. आणि घेणाऱ्याला सुद्धा हे मौल्यवान असं धन हे भारतातलं फक्त गीता आहे. असं हे गीतेचं आपण घरामध्ये वाचन केलं पाहिजे. गीतेचा संस्कार मुलांना दिला गेला पाहिजे. कारण संसदेचे जे तुमचे कलम आहे संविधानाचे, ते एक वेळा वाचून बघा. कशावर आधारित आहेत? ते गीतेवर आहे. सुभाषितकार छान म्हणतात, परिसाचे निसंगे लोहे होय सुवर्ण तैसे भेटे नारायण. संगत कशी असावी? आपण जशी संगत केली त्याप्रमाणे माणूस घडतो. पाण्याचा एक थेंब दवबिंदूवर पडला तर तो मोत्यासारखा दिसतो, सोन्यासारखा चमकतो. तोच थेंब स्वाती नक्षत्रात शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो, राजाच्या मुकुटावर जाऊन बसतो. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर चरकन जळून जातो. म्हणजे संगत कशी पाहिजे माणसाला. कैकेयीला मंथरेचा कुसंग लागला. परिणाम काय झाला? रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं. स्वतःचा पती दशरथ राजा पुत्रवियोगाने मेला. उद्धव अर्जुना श्रीकृष्ण महाराजांचा संग लागला, ते जगी मान्य झाले. नागदेवाचार्यांना माईन भट्टांना श्री चक्रधर स्वामींचा संग लागला, त्यांच्या जीवनाचं सोनं झालं. तसं आपल्याला करता आलं पाहिजे. आपल्याला या भक्ती भावनेमध्ये आपल्या मुलांना आपण स्वतःला रंगवून घेतलं पाहिजे. भजन तन की जरूरत, मन की जरूरत है और भोजन तन की जरूरत है. भोजन की भूख नहीं लगी तो समझ लेना तन रोगी है, और भजन की भूख नहीं लगी तो समझ लेना मन रोगी है. आपके दोनों ठीक है तो बहुत बड़ी बात है. या ठिकाणी परब्रह्म परमेश्वराच्या मुखातून निघालेले हे शब्द, हे स्वामींचे वचन, स्वामींचं तत्वज्ञान धोधो पाण्यासारखं तुमच्या पुढे आता 5 दिवस येणार आहेत. किती पकडायचं, किती ग्राह्य धरायचं, किती ग्रहण करायचं हे तुमच्यावर आहे. मृतप्राय जीवाला संजीवनी मंत्रासारखं हे देणारं तत्वज्ञान आहे. निर्जराच्या पाण्यासारखं स्वच्छ सुंदर निर्मळ असे ते शब्द आहेत. ते तुम्हाला घेता आलं पाहिजे. प्रत्येकाकडे सुवर्ण संधी आलेली असते, पण ती सुवर्ण संधी आपल्याला पकडता आली पाहिजे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये एखादा क्षण, एखादी घटना
एखादा विचार त्या माणसाला नखशिकांत बदल करण्याचं एक सामर्थ्य त्या विचारामध्ये असतं. ते आज तुमच्यामध्ये येऊ द्या, तो विचार तुमच्यामध्ये येऊ द्या, स्वतःमध्ये परिवर्तन करण्याचं आपल्याला धाडस निर्माण होऊ द्या. एकदा जंगलामध्ये सिंहाचा छावा हरवतो आणि तो मेंढींच्या कळपामध्ये जातो. त्या मेंढींसारखा खाली मान घालून चालत राहतो. एक दिवस त्या मेंढ्या तलावाजवळ गेल्या आणि तिथं पाणी प्यायला लागल्या आणि आवाज करायला लागल्या. त्याला वाटलं इथं आवाज करतात, तो पण आवाज करायला लागला आणि त्याच्या आवाजाने सगळे प्राणी घाबरले, मेंढ्या पळायला लागल्या. त्यावेळेला त्याला कळलं की त्याचं सामर्थ्य काय आहे. तसं भगिनींना तुमचं झालेलं आहे. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे, तुमच्यामध्ये बळ आहे, तुमच्यामध्ये विचार करण्याची शक्ती आहे, पण आमच्यामध्ये भीती निर्माण झाली आहे. मृगाची अंगी कस्तुरीचा वास, ज्याचा त्यास नसे ठाव. मृग म्हणजे हरण. हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते, परंतु तो इकडे तिकडे शोधत असतो. तसं तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे सगळं आहे, परंतु व्यक्त करण्यासाठी, ते मुक्त करण्यासाठी तुमच्याकडे धाडस नाही. म्हणून भगिनींनो, आज इथून धाडस निर्माण करा. ग्रंथ वाचा आणि त्या ग्रंथातून आपल्याला अनेक काहीतरी मिळतं. गावात साधूंचं राहणं फार महत्वाचं आहे. तुम्ही भाग्यवंत आहात की तुमच्याकडे उपाध्य कुलाचार्यांचं वास्तव्य आहे. नेहमी इथं ज्ञानाची गंगा वाहत असते. नेहमी मोठे मोठे अधिकरण येतात. ही भूमी पावन झाली आहे, ही भूमी पवित्र झालेली आहे. इथला एक एक कण हा एक एक कण मस्त दुर्गंधासारखा देवाच्या अधिकरणांच्या पवित्र पावन पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. आणि म्हणून या सेवेचा तुम्हाला लाभ घेता आला पाहिजे. या भूमीवर अतिशय हिंसाचार झालाय, भ्रष्टाचार झालाय, अत्याचार झालाय. आपलं पापाचं पारडं केव्हाच वर उचललं गेलंय, पण दुसऱ्या पारड्यामध्ये या साधू संतांची सेवा आहे. साधू संतांचं अखंड नामस्मरण आहे, म्हणून आपला समतोल हा राखला गेला आहे. नाहीतर आपण कधीच उचकून गेलो असतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणून या साधू संतांचा सहवास म्हणजे चंदनासारखा सुगंधी आणि आपल्याला आल्हाद करत असतात. ते त्यांच्या अध्यात्म जीवनाबरोबर ज्या परिसरात त्यांचं वावरणं आहे, त्या परिसरातल्या त्या माणसांच्या मनाची मशागत करतात, एक उत्तम नागरिक तयार करतात. ते एवढे अनमोल हे साधू संत आहेत. ते तर देवाचे राजकुमार आहेत. त्यांना कसली गरज आहे? प्रभू नाम स्मरणात ते अखंड चिंतन करतात आणि शिवाय आपल्या सुख दुःखावर ते हळूवार फुंकर घालतात. आपल्याला एक मोठा आधार मिळतो. एक समाज उन्नती करण्यासाठी, समाजाला चांगलं संस्कारित करण्यासाठी साधू संतांचं काम हे अनमोल आहे. म्हणून त्यांचा सहवास शीतल आल्हाददायक वाटतं. या साधू संतांच्या भूमीमध्ये तुम्ही राहतात, हे तुमचं खरंच परम भाग्य मानावं लागेल. मायकेल जॅक्सन म्हणून एक तत्ववेत्ता होता. तर तत्ववेत्ता जात असताना एक मूर्तिकार मूर्ती घडत होता. छान मूर्ती घडत होता. तो तत्ववेत्ता म्हणतो की ही मूर्ती तू कशी घडली? त्यावेळेला तो मूर्तिकार म्हणतो, मूर्ती अगोदर या दगडात होतीच, मी फक्त नको असलेला भाग काढून टाकला. तत्ववेत्ता विचार करतो, खरं आहे, याच्या डोक्यात मूर्ती होतीच, ध्येय होतच, फक्त याने काय केलं, नको असलेला भाग काढून टाकला. आपलं पण तसंच असतं. ज्या वेळेला जोपर्यंत आपण साधू संतांच्या सहवासात राहत नाही, तोपर्यंत आपलं जीवन अस्ताव्यस्त पसरलेला खडकासारखं, दगडासारखं, मातीसारखं असतं. आणि ज्या वेळेला आपल्याला साधू संतांचा सहवास लागतो, अधिकरणांचा सहवास लागतो, थोर थोर अधिकरणांच्या प्रबोधनाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या सुगंधाने आपलं जीवन हे पुलकित होतं. ही वास्तवता आहे. म्हणून आज इथपर्यंत आपण आलेलो आहोत. एक गृहस्थ आश्रम हे सुद्धा संन्यास, एक आदर्श गृहस्थ, एक आदर्श आचारशील गृहस्थ हे संन्यास आश्रमाची पहिली पायरी आहे. अधिकरणांच्या संगतीने, अधिकरणांच्या सहवासाने आपलं जीवन घडत 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 जातं आणि आपण यशस्वी होत जातो. म्हणून हे साधू संतांचा सहवास करणं फार महत्वाचं आहे. संकट कोणाला येत नाही. संकटांना वेलकम म्हणा. संकट आपल्याला सामर्थ्य देतात, संकट आपल्याला ऊर्जा देतात आणि त्या संकटांना सगळं बाजूला करून आपल्या धर्मासाठी, आपल्या पंथासाठी भगिनींना तुम्हाला आजपासून पुन्हा नव्या मरगळ झटकून नव्या ऊर्जेनं काम करायचं आहे, नव्या ताकदीनं काम करायचं आहे.
आणि या धर्माला, या पंथाला, एक या गावासाठी, या देशासाठी, या राष्ट्रासाठी सुसंस्कृत अशी पिढी निर्माण करायचं आहे. ते काम तुम्ही करू शकता. आपल्या नातवंड, आपल्या मुलांना हे धर्माचे धार्मिक संस्कार तुम्ही देऊ शकता. ते काम आजपासून तुम्हाला करायचं आहे. ती मरगळ झटका ते सोडा आणि तुम्ही एक आदर्श, एक गृहिणी, एक आदर्श तपस्विनी पुढे बनू शकता. हे लक्षात ठेवा. इथून एक चांगला विचार घ्या. एक भीती 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 आपल्यामध्ये निर्माण होऊन जाते. चांगलं काही करायला गेलं तर काहीतरी आडवं येतं. मला हे संकट आलं, मला ते संकट. शांत समुद्र असतो तो उत्तम खलाशी कधीच तयार करू शकत नाही. समुद्र खवळलेला असला पाहिजे, समुद्र लाटांवर लाटा आलेल्या असल्या पाहिजे. आणि त्यावेळेला जेव्हा झुंजत झुंजत आपण पलीकडे जातो त्यावेळेला तुम्ही सर्वोत्तम ठरले जातात. जे लोक झुंजतात, झगडतात, त्यांचं कौशल्य विकसित झालेलं असतं. परंतु जे शांत राहतात, ते काहीच करत नाही, ते मात्र अंधारालाही घाबरतात, आपल्या सावलीलाही घाबरतात. म्हणून संघर्ष करायचा आहे. संघर्षातून उत्कर्ष निर्माण होतो. तुम्हाला अनेक अडचणी येतील, धर्मासाठी येतील, घरातल्या येतील, भाऊबंदीतल्या येतील, नातेवाईकांच्या येतील. मला हा पंथ करायचा आहे, तो तुम्ही ठाम निर्णय घ्या. आणि आपल्या लेकी सुना यांना उपदेशाला पात्र करा. महात्मा गांधींजवळ काय होतं? एका हातात काठी, कमरेला पंचा, एक त्यांच्याकडे आचार होता. अहिंसा, सत्य असते, ब्रह्मचर्य, असंग्रह. हे म्हणतात त्यांच्या आचारावर 40 कोट जनता चले जाव सरकार म्हणण्यासाठी त्यांच्या मागे उभे असतात. आचार महत्वाचा आहे. आपल्या स्वामींनी तेच सांगितले, आचार्य याचा धर्म. म्हणून आपला अनुकरण, आपला जो आचार आहे तोच आपला प्रचार असतो. आपला सुगंध, चंदनाला सुगंधाची कीर्ती करावी लागत नाही, वाऱ्यासंगे त्याचा सुगंध जात असतो. म्हणून आपण आपला आदर्श पिढा, आपला पाठ पिढीचे असं करत राहायचं, पुस्तकं वाचत राहायचे, वचन पाठ करत राहायचे. एकदा काय झालं, भोज राजा एका आपल्या प्रधानासोबत नदी किनारी फिरायला गेला आणि त्या ठिकाणी एक साधू बसलेला होता. समोर एक नदीमध्ये चोच घासणारा एक बगळा दिसला आणि तो साधू त्या बगळ्याकडे बघतो, त्याची चोच घासताना बघतो आणि म्हणतो, गीज गिसावे ऊपर से डाला पाणी, तेरे मन की बात मैंने पहचानी. भोजराजाला वाटलं याचा हे श्लोक खूप चांगला आहे, आपण हा पाठ करून घ्यावा. भोजराजा तो श्लोक पाठ करून घेतो. घरी येतो, त्याला जेव्हा वेळ भेटला तेव्हा तो श्लोक बोलत बसतो. मग एक दिवस काय झालं, दृष्टांची नजर त्या राजावर पडली आणि त्यांनी म्हटलं की आपण राजाला मारून टाकू. हे काम दिलं एका न्हाव्याकडे आणि न्हाव्याला सांगितलं, तू राजाची दाढी करायला जाशील ना, त्यावेळेला तुझा वस्तारा चालू होईल. राजा येतो, खुर्चीवर बसतो आणि मग न्हावीला बोलवतो दाढी कटिंग करण्यासाठी. तो न्हावी तो वस्तारा पाजायला घेतो. थोडा वेळ असतो, राजाला वाटतं आपण नदीवर गेलो होतो, तो साधू होता, हा बगळा सुद्धा अशी चोच घासत होता. राजाला ते आठवतं आणि राजा सहज श्लोक म्हणतो, गीज गिसावे ऊपर से डाला पानी, तेरे मन की बात मैंने पहचानी. त्या न्हाव्याला वाटलं राजाने माझ्या मनातली गोष्ट समजली. तो वस्तारा फेकतो आणि धूम पडतो. त्या एका सामान्य साधूच्या एका श्लोकामुळे त्या राजाचं जीवन वाचलं. परब्रह्म परमेश्वराने 1050 आपले वचन दिलेले आहेत, त्याच्यापैकी एक वचन जर तुम्ही सांभाळलं तर तुमचं जीवन सफल झाल्याशिवाय नाही. म्हणून आता आमच्या भगिनींनी आजपासून एक उत्तेजित अवस्था निर्माण करा, एक ऊर्जित अवस्था निर्माण करा आणि आता वचन पाठ करा, धर्माचे कास धरा. आपल्या महिला, आपल्या मुली असतील, सुना असतील, लेकी असतील, त्यांना त्वरित धर्माला लावा. तुम्ही आपण मला इथं बोलवलं, माझा सन्मान केला, माझी अधिकृती झाली. बाबा क्षमस्व. आणि मी सगळ्यांना धन्यवाद देते आणि जे माझ्याकडून काही चुकलं असेल ते मला परत द्या, जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या. धन्यवाद. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम.